नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा जो लाभ आहे तो वितरित करण्यासाठी 1932.72 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा योजना दूत, तुम्ही पाहत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे तो 3 सप्टेंबर 2025 ला आला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 23-24च्या ज्या अर्थसंकल्प आहे ह्याच्यामध्ये जे भाषण झालं त्याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जे राज्य शासनाच्या अनुदानाची भर आहे ते घालणारे नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती आणि त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या ज्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे ह्याच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी भर झाली आहे, ते म्हणजे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना अशा पद्धतीने राबवली जाते। तुम्ही इथं शासन निर्णयामध्ये पाहू शकता की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याची जी पहिला हप्ता आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि 7वा हप्ता, आता 6 हप्ते तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत। 7वा हप्ता वितरित झाला नाहीये, आता केव्हा होईल ह्याचीच माहिती आपण पुढे पाहूयात। शासन निर्णयामध्ये आणखी काही बाबी आहेत, ह्या आपण व्यवस्थितपणे समजून घ्या आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण बांधकाम कामगारांसाठी या ठिकाणी भरपूर व्हिडिओज बनवले आहेत आणि इथून पुढे शेतकऱ्यांसाठी सुद्धा भरपूर व्हिडिओज जे शासन निर्णय असू द्या किंवा योजना आहेत, अपकमिंग व्हिडिओज असणार आहेत, ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा। केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जो 2/8/2025 ला या ठिकाणी वितरित केला आणि त्याच्या अनुषंगाने इथं 25-26 मध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लेखाशेषामध्ये मंजुरी तरतुदी आणि ह्याच्याबाबत अंतर्गत काय जे काही 7वा हप्ता असेल तो पात्र लाभार्थ्यांना अदा करण्याबाबतचा हा शासन निर्णय होता आणि ह्याचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे आणि याकरता एकूण 1932.72 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे। ह्या शासन निर्णयामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पॉईंट कोणते आहेत तर या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वेळी हप्त्यावेळीच पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यामध्ये शिल्लक असणारा अखर्चित निधी व त्यावरील व्याजाची रक्कम त्यावेळी शासनाच्या खाती जमा करण्याची जबाबदारी आयुक्त म्हणजेच कृषी आयुक्त आहेत ह्यांच्याकडे ही जबाबदारी राहणार आहे आणि ह्याच्या संदर्भातली जे प्रयोगिता प्रमाणपत्र आहे हे सुद्धा कृषी आयुक्त हे शासनास या ठिकाणी सादर करणार आहेत। यानंतर तुम्हाला समजण्याजोगी ही गोष्ट आहे की जो काही हप्ता आहे तो सध्या डिक्लेअर झाला नाहीये, फक्त जो निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन निर्णय आहे। ज्यावेळेस निधी वितरित होईल त्यावेळेस हप्ता सुद्धा नक्कीच वितरित होईल आणि ज्यावेळेस हप्ता वितरित होईल त्यावेळेस व्हिडिओ सुद्धा आपला नक्की येणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि नंतर हाईप सुद्धा नक्कीच करा।